त्यानंतर बातमी आहे मनसेसोबत जाणाऱ्या तुपकर यांच्याविषयी। मनसेसोबत एकत्र येण्याबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मोठा दावा केलेला आहे। काही मनसेचे नेते मला भेटले आणि एकत्र येण्याबाबत चर्चा झाली अशी माहिती तुपकर यांनी दिली। त्यामुळे राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असतानाच राज ठाकरे देखील आता तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही नेते मंडळी मला भेटून गेली, जे राज्य पातळीवर काम करतात, पुणे मुंबईतून आले होते आणि त्यांनी साधक बाधक चर्चा केली। तुम्ही एकत्रित आलं पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली, पण अजूनपर्यंत अशी काही चर्चा आमची झालेली नाहीये। त्यांचे उमेदवार पूर्ण ताकदीने उतरायची तयारी त्यांची सुरू आहे। बघू आता येणाऱ्या काळामध्ये काय होतं काय नाही। मागे एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाली होती, परंतु निवडणुकीच्या अनुषंगाने राजसाहेबांची आमची काही भेट नाही झाली। नौदलाचं पथक आता तातडीने मुंबईहून मालवणकडे रवाना झालेलं आहे। मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला या प्रकरणी हे पथक आता अभ्यास करणार आहे। नौदलाच्या या पथकामध्ये अभियंत्यांसह विविध तज्ञांचा सुद्धा समावेश आहे। हे विशेष पथक अभ्यासासाठी मालवणला आता रवाना झालेलं आहे। शिवरायांच्या मूर्तीचे मूळ कंत्राट हे नौदल गोदीकडून देण्यात आलं होतं आणि विशेष पथक अभ्यासासाठी आता मालवणला रवाना झाले अशी सूत्रांनी साम टीव्हीला महत्त्वाची माहिती दिलेली आहे।